स्वागत करतोय आपल्याच्या सेशनमध्ये. चॅप्टर चालू आहे आपला मॉर्फोलॉजी ऑफ फ्लॉवरिंग प्लांट्स. या चॅप्टरमध्ये आतापर्यंत आपण जे काही मॉडिफिकेशन आहेत ते रूट असू दे, स्टेम असू दे किंवा लीफ असू दे, ते सगळे कव्हर केलेत. आता इथून पुढे जो पॉईंट आहे आपल्याला, तुमचे जे काही कॉलेजचे टेस्ट असणार आहे त्या टेस्टमध्ये तुम्हाला ह्याच्यावर काही काही क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. त्यामुळे इथून पुढचा जो पार्ट आहे, इन्फ्लोरेसन्स असू दे, फ्लॉवर्स असू दे किंवा त्याचं स्ट्रक्चर असू दे बेसिक, आणि त्यानंतर ज्या काही सगळ्या फॅमिलीज आपण सगळ्यात शेवटी बघणार आहे, त्याचं जे काही फ्लोरल फॉर्म्युला वगैरे असतो ते पॉईंट्स जराशे इम्पॉर्टंट आहेत. मी सुरुवातीच्या लेक्चरमध्ये तुम्हाला सांगितले कुठले कुठले या चॅप्टरमधले टॉपिक ॲज अ तुम्हाला तुमच्या कॉलेजच्या टेस्टमध्ये असणार आहेत, जो काही नवीन रिड्यूस केलेला जो काही सिलेबस आहे त्याच्यानुसार. त्यामुळं आजचा जो पॉईंट आपण बघणार आहे इन्फ्लोरेसन्स, तो जरासा महत्त्वाचा आहे. पेन पेपर जवळ ठेवा, जे काही महत्त्वाचे पॉईंट्स असतील ते नोट डाऊन करा. सुरुवात करूया आपण आजच्या लेक्चरला. जो पहिला पॉईंट आहे इन्फ्लोरेसन्स, जरासा नवीन शब्द आहे आपल्यासाठी. शब्द काय बघा, इन्फ्लोरेसन्स. काय प्रोनाऊन्सिएशन केलं मी त्याचं, इन्फ्लोरेसन्स. आता इन्फ्लोरेसन्सचं मिनिंग साधं सोपं आहे. एक स्पेशलाइज स्ट्रक्चर असतं किंवा त्याला आपण म्हणतो काय तर अरेंजमेंट ऑफ फ्लॉवर्स ऑन द पेडंकल. आता एक डेफिनेशन मी एक साधी सोपी सांगितली. हे पुस्तकातले जे काही लाईन्स आहेत ते फक्त तुम्हाला वाचून दाखवतो मी. अ स्पेशलाइज्ड ॲक्सिस ऑर ब्रांच ओव्हर विच फ्लॉवर्स आर प्रोड्युस्ड ऑर बॉर्न इन डेफिनेट मॅनर इज नोन ॲज इन्फ्लोरेसन्स. आता इन्फ्लोरेसन्समध्ये दोन पार्ट कन्सिडर केले आहेत, एक म्हणजे पेडंकल आणि दुसरं काय फ्लॉवर. आता नवीन एक शब्द काय आला आपल्याला, पेडंकल. आता इन्फ्लोरेसन्स म्हणजे एक जो ॲक्सिस आहे, एक ॲक्सिस कन्सिडर करूया आपण, त्याला काय म्हणायचं, पेडंकल. आणि त्याच्यावर हे जे काही फ्लॉवर्स असणार आहेत या सगळ्या स्ट्रक्चरला आपण काय म्हणत असतो तर इन्फ्लोरेसन्स. इन्फ्लोरेसन्स म्हणजे साधं सोपं लक्षात ठेवायचं, अरेंजमेंट ऑफ फ्लॉवर्स ऑन पेडंकल किंवा त्याला काय म्हणतो आपण फ्लोरल ॲक्सिस. दोन शब्द व्यवस्थित लक्षात ठेवा, एक म्हणजे पेडंकल आणि दुसरं काय फ्लोरल ॲक्सिस. या ॲक्सिसला काय म्हणायचं, पेडंकल, आणि त्याच्यावर काय असणार आहेत असे फ्लॉवर्स असणार आहेत. सगळ्या स्ट्रक्चरला एकत्रित काय म्हणतो आपण तर इन्फ्लोरेसन्स. आता इन्फ्लोरेसन्सचे टाईप कुठले कुठले ते आपण पुढे बघणार आहे. बेसिक दोन टाईप आहेत, परत त्याचे बऱ्याच प्रकारचे सब टाईप्स आहेत, पण ते आत्ता सध्या तरी आपल्याला अभ्यासाला नाही. फक्त दोनच टाईप आपल्याला अभ्यासाला आहेत, रेसिमोस आणि सायमोस. साधी सोपी डेफिनेशन, इन्फ्लोरेसन्स अरेंजमेंट ऑफ फ्लॉवर्स ऑन द फ्लोरल ॲक्सिस किंवा त्याला काय म्हणतो आपण पेडंकल. आता ऑल द फ्लॉवर्स डू नॉट मॅच्युर ॲट द सेम टाईम. जे काही त्या सगळ्या ॲक्सिसवर, फ्लोरल ॲक्सिसवर, पेडंकलवर जे काही सगळे फ्लॉवर्स असणार आहेत ते एका वेळेला सगळे मॅच्युअर होणार नाहीत. मॅच्युअर म्हणजे थोडक्यात त्याचं रूपांतर कशाचं, कळीचं रूपांतर कशामध्ये होतं, फ्लॉवरमध्ये. त्याला आपण साध्या सोप्या भाषेत मॅच्युअर फ्लॉवर म्हणतो. आता हे कशासाठी, चान्सेस ऑफ पॉलिनेशन इन्क्रीज अँड लार्ज नंबर ऑफ फ्लॉवर्स कॅन बी पॉलिनेटेड इन अ सिंगल व्हिजिट ऑल्सो मेक्स द प्लांट अट्रॅक्टिव्ह. आता ह्याचा जो थोडक्यात त्याचं जो इम्पॉर्टन्स आहे म्हणा, इम्पॉर्टन्स किंवा सिग्निफिकन्स कशाचा तर या इन्फ्लोरेसन्सचा, तर एका ॲक्सिसवर असे बरेच फ्लॉवर असल्यामुळे काय होणार आहे, एखादं इन्सेक्ट जो काही पॉलिनेटर असतो, इन्सेक्ट असू दे किंवा काय असू दे, त्या इन्सेक्टनं त्या फ्लॉवरला एखाद्या व्हिजिट केल्यावर, कारण इन्सेक्ट काय व्हिजिट करणार आहे, नेक्टरसाठी वगैरे जे काय असणार त्याचं जे काही, किंवा पोलन ग्रेनसाठी ॲज अ फूड म्हणून, जो आपला 12वीचा चॅप्टर आहे पॉलिनेशन, त्यामध्ये आपण रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर प्लांट्स, त्यामध्ये पॉलिनेशन एक आपल्याला टॉपिक आहे, त्यामध्ये आपण बघणारच आहे. पण इथं काय समजून घ्यायचं आहे की ते फ्लॉवर एक म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं अट्रॅक्टिव्ह दिसतं एका ॲक्सिसवर असे बरेच फ्लॉवर जर असतील तर. आणि सगळ्यात महत्त्वाचं ते कशाला हेल्प करत असतं तर पॉलिनेशनला. आणि पॉलिनेशन म्हणजे आपल्याला माहिती आहे ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन फ्रॉम अँथर टू स्टिग्मा. आता जे कुठले कुठले टाईप्स आहेत इन्फ्लोरेसन्सचे, फक्त आपल्याला अभ्यासाला दोनच बेसिक टाईप आहेत, एक म्हणजे रेसिमोस आणि दुसरं काय असतं तर सायमोस. पहिला टाईप बघूया आपण काय, रेसिमोस. ग्रोथ ऑफ द पेडिंकल इज इनफायनाईट ऑर अनलिमिटेड. आणि यातले एक पॉईंट महत्त्वाचे आहेत, कारण बऱ्याच वेळेला एक ठरलेला क्वेश्चन असतो, डिफरन्स बिटवीन रेसिमोस अँड सायमोस. 2 किंवा 3 मार्काला तुम्हाला काहीतरी विचारला जातो, त्यामुळे ठरलेला क्वेश्चन असतो डिफरन्स बिटवीन आपलं रेसिमोस आणि सायमोस. आता यातले एक पॉईंट सगळे महत्त्वाचे आहेत. रेसिमोस म्हणजे काय सांगितले बघा, ग्रोथ ऑफ पेडंकल. पेडंकल म्हणजे आपल्याला काय समजलं, जो ॲक्सिस आहे ज्याच्यावर सगळे असे फ्लॉवर्स आहेत त्याला काय म्हणायचं, पेडंकल. इज इनफायनाईट. इनफायनाईट म्हणजे त्यालाच काय म्हणतो आपण अनलिमिटेड. या ॲक्सिसची काय होते, ग्रोथ अशी कंटिन्युअस काय होत असते कशामध्ये, रेसिमोसमध्ये. आणि त्यानंतर इथे एक महत्त्वाचा पॉईंट आहे बघा, अपायकल बड. अपायकल म्हणजे मी काय सांगितले, बड म्हणजे काय सांगितले तर अंडर डेव्हलप्ड शूट सिस्टीम, त्यापासून ब्रांच, स्टेम किंवा लीफचं स्ट्रक्चर तयार होत असतं. आता अपायकल म्हणजे काय, तो जो ॲक्सिस आहे त्याच्या टिपला इथं जर बड असेल तर त्याला काय म्हणतो आपण अपायकल बड. जर ते ॲक्सिसमध्ये असेल तर त्याला काय म्हणतो आपण ॲक्झिलरी बड. आता इथं कुठं आहे बड तर टिपला बड आहे, म्हणून त्याला काय म्हटलं आपण अपायकल बड. आणि अपायकल बड इज फ्री फॉर कंटिन्युअस ग्रोथ, म्हणजे याच्याशी कंटिन्युअस काय होत असते, ग्रोथ होत असते. म्हणजे थोडक्यात इनफायनाईट अनलिमिटेड ग्रोथ होत असते कशामध्ये, पेडंकलची, रेसिमोसमध्ये. पुढचा पॉईंट बघा,
फ्लॉवर्स आर बॉर्न इन ॲक्रोपेटल सक्सिशन. ॲक्रोपेटल सक्सिशन म्हणजे जरासं समजून घ्या, कारण इथं 2-3 पॉईंट आहेत, जरासे कन्फ्युजिंग असतात. ॲक्रोपेटल काय, बेसिपेटल काय. ॲक्रोपेटल सेक्शनमध्ये काय सांगितले बघा, मॅच्युअर फ्लॉवर ॲट द बेस अँड द ऑर्डर ऑफ ओपनिंग इज सेंट्रीपेटल. आता इथं एक पॉईंट आपल्याला समजून घ्यायचा आहे, ॲक्रोपेटल सक्सिशन म्हणजे काय, नवीन पॉईंट आपल्यासाठी. मॅच्युअर फ्लॉवर म्हणजे जे कंप्लीट मॅच्युअर झालेले असे फ्लॉवर्स असणार आहेत, ते कुठं असणार आहेत, तर बेसला असणार आहेत, आणि वर थोडक्यात अशी जराशी इमॅच्युअर फ्लॉवर असणार आहेत, आणि वर अशी जरा जसं आपण वर जाऊ तसं बारक्या अशा काय असणार आहेत, कळ्या असणार आहेत म्हणून आपण. म्हणजे मॅच्युअर फ्लॉवर कुठे झाले तर बेसला, आणि वर काय असणार आहेत तर यंग वन्स असणार आहेत, नवीन कळ्या वगैरे ज्या काय असतील त्या फुलाच्या बाबतीत बघतोय आपण. त्याला काय म्हणायचं, ॲक्रोपेटल सक्सिशन. मॅच्युअर फ्लॉवर ॲट द बेस आणि यंगर वन ॲट द अपेक्स, ह्याला काय म्हणतो आपण, ॲक्रोपेटल सक्सिशन. आणि जे ओपनिंग आहे ते कुठल्या मॅनरमध्ये होतं तर सेंट्रीपेटल. शब्द व्यवस्थित लक्षात ठेवा, सेंट्रीपेटल. आता दोन्हीतलं आपल्याला माहिती आहे, फिजिक्समध्ये सुद्धा तुम्हाला कधी कधी जात असते सेंट्रीपेटल आणि सेंट्रीफ्युगल फोर्स. फक्त रेसिमोसमध्ये काय शब्द लक्षात ठेवणार आपण, सेंट्रीपेटल. आणि त्यानंतर काय बघा, आणखीन एक पॉईंट, ॲक्सिस काय आहे, मोनोपोडियल, म्हणजे एक सिंगल ॲक्सिस आहे, आणि त्याला अशा काय आहेत थोडक्यात ब्रांचेस आहेत. जे आपण पुढं बघणार आहे सायमोस, त्यामध्ये काय असतात तर ते सिम्पोडियल असतात, म्हणजे अशी एक ब्रांच, अशी एक ब्रांच, अशी एकमेकांना काय होतात, अनेक ब्रांचेस येतात. पण इथं काय होत असतं की जो इन्फ्लोरेसन्स, रेसिमोस इन्फ्लोरेसन्स आहे, त्यामध्ये काय असतो, एक सेंट्रल ॲक्सिस असतो, एक सिंगल, म्हणून त्याला काय म्हणतो आपण, मोनोपोडियल. सिम्पल आहेत पॉईंट सगळे व्यवस्थित. आणखीन एकदा मी रिवाईज करतोय. रेसिमोसमध्ये ग्रोथ ऑफ पेडंकल म्हणजे फ्लोरल ॲक्सिसची इनफायनाईट किंवा अनलिमिटेड ग्रोथ आहे. कंटिन्युअस ग्रोथ का होत असते, कारण इथं टिपला काय असतं, अपायकल बड असतं, ते कंटिन्युअस ग्रो होत असतं. त्यानंतर फ्लॉवर्स कुठं कसल्या सेक्शनमध्ये बॉर्न होत असतात, ॲक्रोपेटल सक्सिशन म्हणजे काय असणार आहे, बेसला काय असणार आहेत तर मॅच्युअर, आणि यंग वन्स कुठं असणार आहेत तर अपेक्सला, टिपला. आणि लास्ट काय पॉईंट आहे, सेंट्रीपेटल ओपनिंग आणि मोनोपोडियल ॲक्सिस. मोनोपोडियल ॲक्सिस म्हणजे एक सिंगल ॲक्सिस असतो, त्याला बाकीच्या काय असणार तिथं फ्लॉवर्स अरेंज असणार आहेत. पुढचा जो टाईप आहे तो कुठला असणार आहे तर सायमोस. आता इथे डायग्राममध्ये आपल्याला काय समजते बघा, हा सेंट्रल ॲक्सिस आहे, आणि हे फ्लॉवर्स काय झालेत, अरेंज झालेत. सेंट्रल ॲक्सिसलाच, फ्लोरल ॲक्सिसलाच काय म्हणतो आपण, पेडंकल. मॅच्युअर फ्लॉवर कुठं आहेत, बेसला, आणि जे यंग वन्स आहेत ते कुठं असणार आहेत तर अपेक्सला असणार आहेत. फ्लोरल बड म्हणतो, फ्लॉवर बड किंवा फ्लोरल बड, थोडक्यात ज्या कळ्या असतात त्या. इथे एक एक्झाम्पल आहे बघा, मोठे फ्लॉवर इथे खाली बेसला आहेत, आणि जे यंग वन्स आहेत ते कुठं असणार आहेत, तिथं अपेक्सला असणार आहेत. साधं सोपं आहे, रेसिमोस इन्फ्लोरेसन्स. त्याचे बरेच काही काही सबटाईपसुद्धा असतात, पण सगळे आपल्याला अभ्यासाला नाहीत, फक्त रेसिमोस आणि सायमोस आपल्याला अभ्यासाला आहे. त्यानंतर जो पुढचा पॉईंट आहे तो काय असणार आहे, सायमोस इन्फ्लोरेसन्स. सायमोसमध्ये काय होते, जे रेसिमोसमधले पॉईंट आहेत ते सगळे काय करणार आपण इकडे उलटे करणार आहे. ग्रोथ ऑफ द पेडंकल इज फायनाईट, म्हणजेच काय म्हटलं आपण, लिमिटेड. जे रेसिमोस होतं तिथं काय होतं, इनफायनाईट होते, आणि काय होतं, अनलिमिटेड ग्रोथ होती. का, कारण तिथं अपायकल बड प्रेझेंट होतं. आता इथं सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट बघा, अपायकल बड किंवा अपायकल मेरिस्टेम टर्मिनेट्स इन टू फ्लॉवर. अपायकल बड इथं काय होतं असतं, इथंच त्याच्या टिपला त्याचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं, असं फ्लॉवरमध्ये. आणि आपल्याला माहिती आहे फ्लॉवरला कुठेही, फ्लॉवरच्या वर कुठलेही बड नसतात, त्यामुळे इथून त्याची काय परत अशी ग्रोथ होणार नाही. जो त्याचा टर्मिनेट म्हणजे थोडक्यात एंड म्हणत असतो आपण, शेवट त्या अपायकल बडचा जो मेरिस्टेम आहे त्याचं कशामध्ये होतो, फ्लॉवरमध्ये. त्यामुळे इथे त्याची कंटिन्युअस कधी ग्रोथ होत नाही. ग्रोथ कशी आहे त्याची, लिमिटेड आहे म्हटलं आपण. त्यानंतर पुढचा पॉईंट बघा, फ्लॉवर्स आर बॉर्न इन बेसिपेटल सक्सिशन. बेसिपेटल सक्सिशन म्हणजे काय, जे आपण ॲक्रोपेटल सक्सिशन बघितलेलं त्यामध्ये काय झालं तर बेसला मॅच्युअर फ्लॉवर होते. आता इथं उलटं झालं, मॅच्युअर फ्लॉवर कुठं आहेत, अपेक्सला आहेत, आणि बेसला काय असणार आहेत तर यंग वन्स असणार आहेत. एवढं सिम्पल आहे, फार काय अवघड नाही. ओपनिंग कसं आहे बघा, सेंट्रीफ्युगल. ओपनिंग कसं आहे, सेंट्रीफ्युगल कशामध्ये, सायमोसमध्ये. आणि ॲक्सिस इथं कसं आहे, सिम्पोडियल. अशा बऱ्याच काय होतात, अशा ब्रांचेस येत असतात, म्हणून त्याला काय म्हणतो आपण, सिम्पोडियल. सिम्पोडियल म्हणजेच काय, डिफरंट ब्रांचेस काय होतात, एकत्र फ्यूज होतात, म्हणून त्याला काय म्हणतो आपण, सिम्पोडियल. सिम्पोडियल आणखीन एक शब्द आपल्याला कुठे गेला आहे तर जे जिंजर आहे तिथं सुद्धा काय, सिम्पोडियल आपल्याला ते काही मॅनर दिसत असतं. आता पुढचा पॉईंट बघूया आपण, त्यामध्ये डायग्राममध्ये पहिला समजून घ्या आपण. इथं काय झालं बघा, मॅच्युअर फ्लॉवर कुठं आहे, अपेक्सला, आणि जे यंग वन्स आहेत ते कुठं आहेत तर बेसला. ह्यालाच काय म्हणतो आपण, ॲक्रोपेटल सक्सिशन का बेसिपेटल, तर बेसिपेटल सक्सिशन. त्यानंतर इथं आपल्याला डायग्राम दिसते बघा, इथं मॅच्युअर फ्लॉवर आहे, आणि इथं काय झालं, यंग वन्स आहेत. साधं सोपं आहे. आता दोन्हीतला जो डिफरन्स आहे ते डिफरन्स जराशी पॉईंट नोट डाऊन करून घ्या. एमसीक्यूला म्हणण्यापेक्षा तुम्हाला शॉर्ट नोटला डिफरन्सला असे काही काही क्वेश्चन पडत असतात, त्यामुळे ते पॉईंट जराशी महत्त्वाचे आहेत.
रेसिमोसमध्ये काय सांगितले, मेन ॲक्सिस म्हणजे फ्लोरल ॲक्सिस पेडंकल ऑफ अनलिमिटेड ग्रोथ, इकडे काय झालं लिमिटेड ग्रोथ. आणि कधी पण लक्षात ठेवा डिफरन्स आपण जे पाठ करत असतो दोन्ही जे कॉलम असतात ते दोन्ही पाठ करत असतो, पण एक्झामच्या वेळेला काय होतं रेसिमोसमधले पॉईंट कुठले आहेत आणि सायमोसमधले कुठले आहेत हे आपण कन्फ्यूज होत असतो. त्यामुळे कुठला तर हा एकच कॉलम काय करायचा परफेक्ट करायचा आणि जेव्हा आपण लिहिणार आहे तेव्हा त्याचं फक्त तिकडे काय करायचं उलटे पॉईंट करायचे जे असणार आहेत ऑपोजिटमध्ये. आता इथं काय होते बघा रेसिमोसमध्ये काय मेन ॲक्सिस अनलिमिटेड ग्रोथ, मग इकडे काय असणार आहे लिमिटेड. फ्लॉवर्स आर अरेंज्ड इन ॲक्रोपेटल, मग इकडे काय असणार आहे बेसिपेटल सक्सेशन. ओपनिंग ऑफ फ्लॉवर इकडे सेंट्रीपेटल, इकडे काय आहे सेंट्रीफ्युगल. त्यानंतर लास्ट पॉईंट बघा युजली ओल्डेस्ट फ्लॉवर ॲट बेस आणि असणार आहे इन्फ्लोरेसन्स ॲक्सिसला, आणि जे यंग वन्स असणार ते कुठं असणार आहेत अपेक्सला असणार आहेत. इकडे उलटं काय झालं आहे ओल्डेस्ट फ्लॉवर ॲट द टॉप म्हणजे ॲक्सिसला, आणि जे यंग वन्स असणार ते कुठं असतात बेसला असतात. म्हणजेच ॲक्रोपेटल सेक्सेशनचा आपण एक एक्स्ट्रा पॉईंट तयार केला आहे. टोटल 4 पॉईंट आहेत, व्यवस्थित आणि सोपे आहेत, फार काय अवघड नाही. रेसिमोस आणि सायमोसचा डिफरन्स. त्यानंतर जो पुढचा पॉईंट आहे आपल्या ह्या चॅप्टरमधलं थोडासा महत्त्वाचा आहे, कारण तो परत 12वीला आपल्याला फ्लॉवर लागणार आहे जेव्हा आपण रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर प्लांट्स बघणार आहे. त्यामुळे त्याचा जो बेस आहे तो एकदम क्लिअर करून घ्या. सगळ्यात पहिला पॉईंट फ्लॉवरमध्ये फ्लॉवरची डेफिनेशन काय. फ्लॉवर इज हायली मॉडिफाईड अँड कंडेन्स्ड शूट मीट फॉर सेक्शुअल रिप्रोडक्शन. आता इथं काय हायली मॉडिफाईड अँड कंडेन्स्ड. आता कंडेन्स का म्हटलं आपण आणि ह्याला शूट का म्हटले सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला माहीत पाहिजे. शूट सिस्टीममध्ये आपण काय बघत असतो तर तो कुठला पार्ट असतो तर स्टेमचा पार्ट मेजर कन्सिडर करत असतो आपण. आता हे जे फ्लॉवर आहे त्या फ्लॉवरवर सुद्धा काय असतात आपल्याला एक शब्द माहीत पाहिजे थॅलॅमस. थॅलॅमसला अशा काय असतात बड असतात, असे टोटल काय असतात तर वर एक बड असतो, असा टोटल 4 काय असतात नोड असतात, सॉरी बड नाही 4 काय असतात नोड असतात. आणि त्या नोडपासून काय होत असतात आपल्याला माहिती आहे कॅलिक्स, करोला, अँड्रोशियम, गायनोशियम हे शब्द आपल्याला गेलेत बऱ्याच वेळेला. सेपल काय पेटल काय, त्यानंतर जे स्टॅमिनानी त्याला दुसरा एक शब्द वापरतो आपण कार्पेल. ते सगळं आपण या चॅप्टरमध्ये आणखीन एकदा सगळे पॉईंट रिवाईज करणार आहे. फक्त आपल्याला बेसिक माहीत पाहिजे फ्लॉवरची डेफिनेशन काय. फ्लॉवर इज अ हायली मॉडिफाईड कंडेन्स्ड शूट. मॉडिफाईड आणि कंडेन्स का म्हटलं तर कारण इथं जो हा जो पार्ट बघणार आहे आपण थॅलॅमसचा तो जरासा क्लिअर असू दे आपल्याला. आता ऑन द बेसिस ऑफ पोझिशन फ्लॉवर कॅन बी ॲक्झिलरी ऑर टर्मिनल. पोझिशन वाईज जर आपण बघायला गेलो तर ॲक्झिलरी म्हणजे आपल्याला माहीत आहे जर एक ॲक्सिस असेल इथं काय असेल लीफ असेल तर त्याच्यामध्ये जर आलं फ्लॉवर तर त्याला ॲक्झिलरी म्हणणार. जर टिपला फ्लॉवर आलं तर त्याला काय म्हणतो आपण टर्मिनल. आता इथं पुढचा पॉईंट बघा इन टिपिकल फ्लॉवर, आणि हा शब्द महत्त्वाचा आहे थॅलॅमस, कन्सिस्ट ऑफ 4 कॉम्पॅक्टली अरेंज नोड्स अँड 3 हायली कंडेन्स्ड इंटरनोड्स. आता हे थॅलॅमस काय आहे. थॅलॅमस समजण्यासाठी आपल्याला सगळ्यात पहिला एक महत्त्वाचा शब्द माहीत पाहिजे पेडिसेल. काय शब्द वापरला मी पेडिसेल. जेव्हा आपण स्ट्रक्चर बघितलेलं कशाचं लीफचं तर आपल्याला एक शब्द गेलता पेटिओल. तेव्हा मी तुम्हाला काय सांगितलेलं जे पानाचं देठ आहे त्याला काय म्हणतो आपण पेटिओल. आता शब्द आला आहे पेडिसेल, आपल्याला पुढे येईल पेडिसेल. तर ते पेडिसेल म्हणजे काय असतं फुल जे असतं त्या फुलाला काय असतं आपल्याला माहिती आहे देठ असतं त्याला काय म्हणतो आपण पेडिसेल. आता हा जे देठ आहे हे जे देठ आहे त्याचा जो पुढचा जो पार्ट आहे त्याला काय म्हणतो आपण थॅलॅमस. जो पुढचा जो पार्ट आहे जरासा असा सॉलन असतो जरासा फुगीर असतो त्याला काय म्हणायचं थॅलॅमस. मी आणखीन एकदा व्यवस्थित सांगतोय. फुलाचं जे देठ आहे त्याला म्हणतो आपण पेडिसेल. त्याला काय म्हणतो आपण पेडिसेल. पेडिसेलचा जो पुढचा जो पार्ट असतो टिपचा तो जरासा फुगीर झालेला असतो त्याला काय म्हणायचं तर थॅलॅमस. आणि थॅलॅमस बऱ्याच वेळेला आपला शब्द जात असतो इव्हन 11वी किंवा 12वीला सुद्धा, त्यामुळे ते जरासं व्यवस्थित क्लिअर झालं पाहिजे. पेडिसेलचा पुढचा इनिशियल सॉलन पार्ट जो असतो त्याला काय म्हणतो आपण थॅलॅमस. त्यामध्ये आता कॉम्पॅक्टली अरेंज, आणि हा एमसीक्यूला व्यवस्थित लक्षात ठेवा. त्याच्यावर 4 काय आहेत नोड्स आहेत आणि 3 काय आहेत इंटरनोड्स. इंटरनोड्स म्हणजे काय आपल्याला माहिती आहे 2 नोडच्या मध्ये जो असतो त्याला काय म्हणतो आपण इंटरनोड. आणि नोडपासून काय होत असतं की एखादा बड काय होत असतो अराईज होत असतो. पण हे जे इथं जे थॅलॅमसमध्ये आपण जे बड बघणार आहे त्यामध्ये काय होत असतं की आपल्याला माहिती आहे जरा पुढं चांगली डायग्रॅम येईल इथं, जरा फ्लॉवरची डायग्रॅम काढणं थोडंसं अवघड आहे, ते पुढे तुम्हाला दाखवतो मी काय असतं ते. फक्त थॅलॅमस म्हणजे लक्षात ठेवा पेडिसेलचा पुढचा फुगीर पार्ट सॉलन पार्ट असतो त्याला म्हणायचं थॅलॅमस. फ्रॉम इच नोड ऑफ द थॅलॅमस सर्कल किंवा व्होरल शब्द वापरतो आपण त्याला. काही काही व्होरल असा उच्चार करतात, काही काही व्हरल असा उच्चार करतात. सर्कल ऑर व्होरल ऑफ मॉडिफाईज लीव्ज इज प्रोड्यूस. आता पहिला पॉईंट जरासं बघूया आपण. अ फ्लॉवर मे ऑर मे नॉट बी शो प्रेझेन्स ऑफ ब्रॅक्ट
at the base of pedicel or over the pedicel. Such a flower is said to be bracteate or ebracteate respectively. आता ब्रॅक्टेट आणि इब्रॅक्टेट काय? जर एखाद्या फ्लॉवरला ब्रॅक्ट असेल, ब्रॅक्ट शब्द वापरतो मी, तर त्याला म्हणायचं ब्रॅक्टेट. जर नसेल तर त्याला काय म्हणणार आपण? इब्रॅक्टेट. पुढं डायग्राम आहे, त्या डायग्रामच्या थ्रू मी तुम्हाला सांगतो. अ फ्लॉवर विथ पेडिसेल इज सेड टू बी पेडिसेलेट. आणि जर नसेल तर त्याला काय म्हणणार आपण? सेसाईल फ्लॉवर. सेसाईल नवीन शब्द आहे, व्यवस्थित लक्षात ठेवा. आता त्याचं मिनिंग आपण समजून घ्या काय आहे ते. सगळ्यात पहिलं आपल्याला समजून काय घ्यायचं? ब्रॅक्ट काय असतं. आता जर एखादं फूल असेल तर ते फुलाचं जे देठ असतं त्याला काय म्हणतो आपण? तर पेडिसेल. पेडिसेलच्या बरोबर बेसला एक लीफसारखं जर स्ट्रक्चर असेल, एकदम बारका असं लीफसारखं स्ट्रक्चर असेल, तर त्याला काय म्हणायचं? ब्रॅक्ट. त्याला काय म्हणायचं? ब्रॅक्ट. जर एखाद्या फ्लॉवरला ब्रॅक्ट असेल तर त्याला म्हणायचं ब्रॅक्टिएट. जर नसेल तर त्याला काय म्हणणार आपण? इब्रॅक्टिएट. साधं सोपं काय समजलं? फुलाच्या देठाच्या बेसला शेवटी तिथं जर एखादं लीफसारखं स्ट्रक्चर असेल तर त्याला काय म्हणणार आपण? ब्रॅक्ट. जर नसेल तर त्याला काय म्हणणार आपण? इब्रॅक्टिएट फ्लॉवर. एवढा फक्त दोन्हीतला डिफरन्स समजून घ्या. आता आपल्याला समजून घ्यायचं हे जे सेसाईल फ्लॉवर किंवा त्याला आपण काय म्हणतो? पेडिसिलेट फ्लॉवर काय असतं ते. जर एखाद्या फ्लॉवरला तिथं प्रेझेंट असेल पेडिसेल म्हणजे देठ असेल तर त्याला म्हणणार आपण पेडिसिलेट फ्लॉवर. जर नसेल, इथं दिसते का बघा डायग्राममध्ये, तर कुठल्याही प्रकारचं पेडिसेल नाही आहे, मग त्याला काय म्हणणार आपण? सेसाईल फ्लॉवर. हे बेसिक आहेत, पॉईंट आहेत, टर्म्स आहेत, जरा आपल्याला माहीत पाहिजेत. ते झाल्यावर जो पुढचा पॉईंट आहे फ्लॉवरच्या सिमेट्रीच्या बाबतीत, म्हणजे सिमेट्रीच्या बेसिसवर फ्लॉवरचे सुद्धा काय असतात? टाईप्स असतात. त्यातला जो पहिला टाईप आहे तो कुठला आहे? असिमेट्रिक किंवा एमॉर्फिक फ्लॉवर. आता त्यामध्ये काय होत असते बघा? लॅक्स एनी प्लेन ऑफ सिमेट्री अँड कॅनॉट बी डिवायडेड इंटू इक्वल हाल्व. हाल्व म्हणजे थोडक्यात आपण त्याला काय म्हणूया? भाग म्हणूया. आता इथं बघूया, इन एनी प्लेन पार्ट्स ऑफ सच फ्लॉवर्स आर ट्विस्टेड. एक्झाम्पल कॅना इंडिका, त्याला मराठीत काय म्हणतो आपण? कर्दळ. आता हे जरासं क्लिअर आपण डायग्रामच्या थ्रू करूया, पण इथं जे पॉईंट आहे ते जरा मी बेसिक एकदम सांगतो. असिमेट्रिक फ्लॉवर किंवा एमॉर्फिक म्हणतो आपण त्याला. त्यामध्ये काय होत असतं? कुठल्याही प्लेनमध्ये, म्हणजे जर आपण कन्सिडर केलं असं काय तर फ्लॉवर आहे, कुठल्याही प्लेनमध्ये जर आपण कन्सिडर केलं की असं आपण सेक्शन घेतला, तो मे बी हॉरिझॉन्टल असेल, व्हर्टिकल असेल किंवा डायगोनल असेल. म्हणजे मी काय सांगतोय बघा, फ्लॉवर जर आपण कन्सिडर केलं आणि कसाही त्याचा कट घेतला तर त्यामध्ये आपल्याला सममिती, एक शब्द गेला असेल तुम्हाला सिमेट्री, तर ते सगळ्या गोष्टी आपल्याला काय दिसतात? असमान दिसतात. कुठूनही जर आपण कट घेतला तरी त्या दोन्ही जे पार्ट आहेत ते काय दिसतात? आपल्याला असमान दिसतात, म्हणून त्याला काय म्हणायचं? असिमेट्रिक फ्लॉवर. त्यानंतर बघा सेकंड पॉईंट, झायगोमॉर्फिक. त्यालाच आपण म्हणतो बायलॅटरल सिमेट्री. हे पॉईंट व्यवस्थित लक्षात ठेवा. एसिमेट्रिक फ्लॉवर काही काही एक्सेप्शन आहेत, पण दोन व्यवस्थित टाईप लक्षात ठेवायचे ऑन द बेसिस ऑफ सिमेट्री. एक म्हणजे झायगोमॉर्फिक, दुसरं असतं ॲक्टिनोमॉर्फिक. पहिला आपण समजून घेऊया झायगोमॉर्फिक काय आहे ते. सिमेट्री लक्षात ठेवायची, बायलॅटरल, आणि शब्द आपल्याला गेला असेल बायलॅटरल सिमेट्री काय असते ते. द फ्लॉवर कॅन बी डिवायडेड इंटू इक्वल हाल्फ्स इन ओनली वन प्लेन. त्यानंतर बघा पुढचा पॉईंट, झायगोमॉर्फिक फ्लॉवर कॅन इफिशियंटली ट्रान्सफर पोलन ग्रेन्स इन व्हिजिटिंग पॉलिनेटर्स. आता हे जे एक्झाम्पल पायझम, गुलमोर आणि सॅल्विया एक्झाम्पल आहेत. आता यामध्ये काय होत असते? जर आपण एखादं फ्लॉवर कन्सिडर केलं तर त्यामध्ये एका काय म्हणूया आपण, एका प्लेनमध्ये जर आपण सेक्शन घेतलं तर दोन्हीकडे आपल्याला काय दिसतात? समान भाग दिसतात. समान भाग दिसतात, त्याला काय म्हणायचं? बायलॅटरल सिमेट्री. आता आपली बॉडीसुद्धा कशी आहे? बायलॅटरल सिमेट्री असते. जर तुम्ही कधी पण ॲनिमल किंगडममध्ये जर कॅरेक्टरमध्ये बघितलं असेल, आपल्याला 8वी 9वी 10वीला गेलं असेल, आपली सिमेट्री कशी आहे? बायलॅटरल. म्हणजे जर मधून आपण कट घेतला असा व्हर्टिकल, हॉरिझॉन्टल नाही, तर व्हर्टिकल जर आपण सेक्शन घेतलं तर दोन्हीकडे काय होत असतात? आपले समान भाग होत असतात. एकदम सिंपल आहे. त्यानंतर पुढचा बघा, लास्ट जो टाईप आहे फ्लॉवरचा सिमेट्री ऑन द बेसिस ऑफ सिमेट्री, ॲक्टिनोमॉर्फिक ऑर रॅडियल ऑर पॉलिसिमेट्रिक. आता इथं काय होते बघा, आणि रॅडियल आणि बायलॅटरल शब्द व्यवस्थित लक्षात ठेवा. ॲक्टिनो, रॅडियल, बायलॅटरल, झायगोमॉर्फिक. द फ्लॉवर शोज टू मिरर इमेजेस वेन कट इन एनी प्लेन ऑर रेडियस थ्रू द सेंटर. नॉर्मली देर आर मोर दॅन 2 प्लेन्स ऑफ द सिमेट्री. एक्झाम्पल त्याचे हिबिस्कस म्हणजे चायना रोज म्हणतो आपण त्याला, वॉटर लिली. आता यामध्ये काय होत असते? कुठल्याही प्लेनमध्ये जर आपण सेक्शन घेतला, म्हणजे तो व्हर्टिकलच नाही तर तो हॉरिझॉन्टल सुद्धा असेल किंवा डायगोनल असेल, तो कसाही जरी आपण सेक्शन घेतला तरी सुद्धा काय होत असतं की दोन्हीकडे आपल्याला काय दिसतात? समान भाग दिसतात. म्हणजे इकडे जरी आपण कन्सिडर केलं तरी समान भाग, इकडे जरी आपण कन्सिडर केलं तर काय होणार आहेत? समान भाग दिसणार आहेत. तेव्हा त्याला काय म्हणतो आपण? ॲक्टिनोमॉर्फिक. म्हणजे फक्त सेंटरमधून कट केला पाहिजे. आता इथं आपल्या स्क्रीनवर तुम्हाला डायग्राम दिसतात तिन्हीच्या पण. ॲक्टिनोमॉर्फिकमध्ये काय झालं आहे बघा, एक फ्लॉवर असं कन्सिडर केलं आहे, त्यामध्ये उभा, आडवा, तिरपा कसाही तुम्ही जर कट घेतला, कुठल्याही प्लेनमध्ये जरी कट घेतला तर काय होतं आहे? तर इथं काय झालं आहे?
तर दोन्हीकडे समान भाग दिसतात म्हणून त्याला काय म्हणायचं, रॅडियल सिमेट्री म्हणजेच काय, ॲक्टिनोमॉर्फिक. कारण हे ॲक्टिनोमॉर्फिक का लक्षात ठेवा, कारण पुढे आपल्याला जे फ्लोरल फॉर्म्युला आहेत त्यामध्ये आपल्याला हा शब्द जाणार आहे. त्यानंतर बघा झायगोमॉर्फिक, मधून आपण एकाच प्लेनमध्ये सेक्शन घेतलाय, लक्षात ठेवा एकाच प्लेनमधून सेक्शन घेतलाय त्याला काय म्हटलं आपण, झायगोमॉर्फिक. दोन्हीकडे काय झाले, समान भाग झाले. त्यानंतर जे असिमेट्रिक, कुठूनही आपण सेक्शन घेतला तर ते फ्लॉवर काय दिसणार आहे आपल्याला, असिमेट्रिक दिसणार आहे, समान भागामध्ये त्याचं विभाजन होत नाही, त्याला काय म्हटलं आपण, असिमेट्रिक फ्लॉवर. पुढचा जो पॉईंट आहे आपला, काही काही जे टर्म्स आहेत फ्लॉवरच्या रिलेटेड ते जराशे आपण डिस्कस करूया. पहिला जो पॉईंट आहे त्याला म्हणायचं कम्प्लीट फ्लॉवर. त्याला काय म्हणायचं, कम्प्लीट फ्लॉवर. जर चारी पण फ्लोरल ओरल असतील, चारी पण फ्लोरल ओरल जर प्रेझेंट असतील एखाद्या फ्लॉवरमध्ये, तर त्याला काय म्हणणार आपण, कम्प्लीट फ्लॉवर. आता हे जे फ्लोरल ओरल आहेत किंवा ओरल्स म्हणूया आपण त्याला, ते कुठले कुठले आहेत, एक म्हणजे कॅलिक्स, सेकंड म्हणजे करोला, त्यानंतर अँड्रोशियम आणि गायनोशियम. दोन ॲक्सेसरी असतात, दोन इसेन्शियल असतात, पण आपल्याला कॅलिक्स, करोला, अँड्रोशियम, गायनोशियम हे शब्द गेलेत. मग जर एका फ्लॉवरमध्ये हे चारी पण असतील तर त्याला काय म्हणणार आपण, कम्प्लीट फ्लॉवर. आणि जे सेकंड आहे ते बघा, इनकम्प्लीट फ्लॉवरमध्ये काय होत असते, द अब्सेन्स ऑफ एनी वन ऑफ द फ्लोरल ओरल. जर एखाद्या फ्लॉवरमध्ये कुठलाही फ्लोरल ओरल, मे बी ते अँड्रोशियम असेल, गायनोशियम असेल किंवा सेपल असेल किंवा पेटल असेल, म्हणजेच कॅलिक्स असेल किंवा करोला असेल, तर त्यातलं कुठलंही एखादं फ्लोरल ओरल जर अब्सेंट असेल तर त्याला काय म्हणणार आपण, इनकम्प्लीट फ्लॉवर. त्यानंतर बघा परफेक्ट फ्लॉवर, बोथ अँड्रोशियम आणि गायनोशियम. आता इथं परफेक्ट शब्द वापरलाय. एका फ्लॉवरमध्ये अँड्रोशियम आणि गायनोशियम म्हणजे मेल पण आणि फिमेल पण रिप्रोडक्टिव्ह पार्ट जर प्रेझेंट असतील तर त्याला काय म्हणतो आपण, परफेक्ट. म्हणजे थोडक्यात त्याला काय म्हणणार आपण, हार्मेफ्रोडाईट म्हणजेच काय, बायसेक्शुअल. बायसेक्शुअल कधी म्हणतो आपण, दोन्ही पण सेक्शुअल ऑर्गन जर प्रेझेंट असतील तर त्याला काय म्हणतो आपण, बायसेक्शुअल म्हणजेच हार्मेफ्रोडाईट. आणि अँड्रोशियम आणि गायनोशियम एकाच फ्लॉवरमध्ये प्रेझेंट आहे. इम्परफेक्टमध्ये काय होत असतं की दोन्हीपैकी एक, म्हणजे ते मे बी अँड्रोशियम असेल किंवा गायनोशियम असेल, वन रिप्रोडक्टिव्ह ओरल म्हणजे ते अँड्रोशियम असेल किंवा गायनोशियम असेल ते प्रेझेंट असतं, त्यालाच काय म्हणतो, मोनोफ्रोडाईट किंवा युनिसेक्शुअल फ्लॉवर. आता इथे जर असं मी एक्स्ट्रा एक शब्द सांगतोय, एका फ्लॉवरला म्हणतो आपण पिस्टिलेट. त्याला काय म्हणतो आपण, पिस्टिलेट. आणि दुसरं असतं त्याला काय म्हणतो, स्टॅमिनेट. त्याला काय म्हणतो आपण, स्टॅमिनेट. आता मी जे बोलतो त्याकडे जरा लक्ष द्या. पिस्टिलेट फ्लॉवर म्हणजे पिस्टिल शब्द लक्षात ठेवा, पिस्टिल म्हणजेच काय, कार्पेल. जर एका फ्लॉवरमध्ये फक्त जर फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट म्हणजे गायनोशियम प्रेझेंट असेल तर त्याला काय म्हणणार आपण, पिस्टिलेट फ्लॉवर. म्हणजे तेच काय झालं, थोडक्यात युनिसेक्शुअल झालं. म्हणजे एक फ्लॉवर आहे त्यामध्ये फक्त गायनोशियम आहे म्हणजेच काय, पिस्टिल आहे, तर त्याला काय म्हटलं आपण, पिस्टिलेट फ्लॉवर. आणि एक सेकंड फ्लॉवर कन्सिडर करूया आपण, त्यामध्ये फक्त मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट आहे. मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट कुठला असतो आपल्याला माहिती आहे, तर अँड्रोशियम. त्यामध्ये अँड्रोशियम असेल तर त्याला काय म्हणतो आपण, स्टॅमिनेट फ्लॉवर. जरा एक्स्ट्रा टर्म आहेत, पुढे आपल्याला जाणारच आहेत, तेवढे फक्त लक्षात ठेवा व्यवस्थित. काय काय बघितलं बघा, कम्प्लीट, इनकम्प्लीट, परफेक्ट आणि इम्परफेक्ट. त्यानंतर बघा युनिसेक्शुअल फ्लॉवर. युनिसेक्शुअल म्हणजेच काय, आयदर ते स्टॅमिनेट असेल किंवा पिस्टिलेट. स्टॅमिनेट म्हणजेच काय, मेल फ्लॉवर. पिस्टिलेट म्हणजेच काय, फिमेल फ्लॉवर. ऑन द बेसिस ऑफ काय, जे काही रिप्रोडक्टिव्ह फ्लोरल ओरल आहेत म्हणजे इसेन्शियल फ्लोरल ओरल आहेत त्या बेसिसवर आपण काय केलेत, हे दोन टाईप्स केलेत. नंतर बघा न्यूटर. वेन बोथ रिप्रोडक्टिव्ह ओरल्स आर ॲबसेंट इट इज सेड टू बी न्यूटर फ्लॉवर. त्यानंतर बघा मोनोइशियस प्लांट. आणि हे जरा व्यवस्थित लक्षात ठेवा, इथं विद्यार्थ्यांमध्ये जरासं कन्फ्युजन होत असते मोनोइशियस आणि डायोशियस. मोनोइशियसमध्ये काय होते बघा, मेल अँड फिमेल रिप्रोडक्टिव्ह फ्लॉवर्स आर बॉर्न ऑन द सेम प्लांट. बॉर्न ऑन द सेम प्लांट. आता इथं काय समजून घ्यायचं आहे बघा, इथं एकच झाड आहे. काय सांगतो व्यवस्थित समजून घ्या, 12वीला बऱ्याच विद्यार्थ्यांमध्ये परत कन्फ्युजन होत असते मोनोइशियस आणि डायोशियस म्हणजे काय. आणि हे तुम्हाला ॲनिमल किंगडममध्ये सुद्धा शब्द जाणार आहेत, त्यामुळे ते जरासं क्लिअर असू दे. आता इथं एका प्लांटच्या बाबतीत बघतोय आपण, म्हणजे एक आपण असं कन्सिडर करूया, हे काय आहे, एक प्रकारचं प्लांट आहे. त्या प्लांटमध्ये काय असणार आहेत, फ्लॉवर असणार आहेत. आता फ्लॉवर इथं काय आहेत, युनिसेक्शुअल आहेत. युनिसेक्शुअल म्हणजेच ते काय असणार आहेत, स्टॅमिनेट असणार आहेत किंवा पिस्टिलेट असणार आहेत. म्हणजे थोडकं साधं सोपं समजून घ्या. एक काय झालं तर हे कन्सिडर करूया आपण, काय झालं तर मेल फ्लॉवर, हे काय झालं, मेल फ्लॉवर. दुसरं कन्सिडर करूया आपण, हे काय झालं तर फिमेल फ्लॉवर. आता इथं काय समजून घ्यायचं आहे, एकच झाड आहे, सेम प्लांट. त्या सेम प्लांटवर दोन्ही पण आणि सेपरेट फ्लॉवर आहेत, बायसेक्शुअल फ्लॉवर नाही आहे. एक आहे मेल फ्लॉवर, एक आहे फिमेल फ्लॉवर, पण ते एकाच झाडावर जर प्रेझेंट असतील तर त्याला काय म्हणणार आपण, मोनोशियस. मोनो म्हणजे काय, सिंगल सेम प्लांट आहे, सेम प्लांटवर दोन्ही पण मेल आणि फिमेल रिप्रोडक्टिव्ह
फ्लॉवर्स आहेत त्याला काय म्हटलं आपण, मोनोशियस. आता डायोशियसमध्ये काय होत असते, तर इथं आपण कन्सिडर करूया या झाडावर एक काय आहे, फूल आहे असं, ते मेल झालं. आणि दुसरं एक आपण प्लांट काढूया, हे सेकंड प्लांट आहे कन्सिडर करा असं, हे सेकंड प्लांट आहे आणि त्याच्यावर हे जे काय झालं फिमेल फ्लॉवर आहे, त्याच्यावर काय झालं हे फिमेल फ्लॉवर. आता इथं काय झालं बघा, युनिसेक्शुअल फ्लॉवर आहेत. आता हे एक प्लांट झालं, त्या प्लांटकडे काय मेल फ्लॉवर आहे, हे एक प्लांट झालं त्याच्याकडे काय फिमेल फ्लॉवर आहे. आता ओनली वन टाईप ऑफ युनिसेक्शुअल फ्लॉवर, म्हणजे ते बी मे बी काय असेल, मेल असेल किंवा फिमेल असेल, म्हणजे पिस्टिलेट असेल किंवा स्टॅमिनेट असेल, एका प्लांटवर जर प्रेझेंट असतील तर त्याला काय म्हणायचं, तर डायोशियस प्लांट. डायोशियस प्लांट सिंपल लक्षात ठेवा, डाय म्हणजे काय, दोन दोन डिफरंट प्लांट्स आहेत, दोन्ही प्लांट्सवर काय आहेत, एकावर मेल आहे एकावर फिमेल फ्लॉवर आहे, त्याला काय म्हणतो आपण, डायोशियस. आता हे पॉईंट जराशी व्यवस्थित लक्षात ठेवा, कारण इथं कन्फ्युजन का होत असतं, कारण युनिसेक्शुअल फ्लॉवरचेच रिलेटेड काही काही कॉन्सेप्ट असतात पण त्या पटकन आपल्याला समजत नाहीत, त्यामुळे ते जरासं क्लिअर असू दे. मोनोशियसचे एक्झाम्पल मेज, कोकस, म्हणजे त्याला आपण हे म्हणतो कोकस न्यूसिफेरा, कोकोनट आणि कॅस्टर, नंतर डेट पाम, त्यानंतर काय पपाया. एक्झाम्पल लक्षात ठेवा, पपयाचं एक्झाम्पल लक्षात ठेवा, बऱ्याच वेळेला विचारतात डायोशियस प्लांट म्हणजे काय, पपई म्हणतो आपण, पपाया त्याचं नेम झालं कॉमन नेम. त्यानंतर बघा मोनोकार्पिक, पुस्तकात मेन्शन केलं नाही नंतर तर सुद्धा माहीत पाहिजे आपल्याला. मोनोकार्पिक म्हणजे काय, जर एखाद्या प्लांटवर प्रोड्युसेस पाहिजे ते प्रोड्युसर झाले, फ्लॉवर्स एका म्हणजे संपूर्ण आयुष्यात त्या जे काही प्लांट आहे त्याच्या कंप्लीट त्याचं जे काही त्याचं आयुर्मान आहे त्यामध्ये जर एकदाच त्याचं जर फ्लॉवरिंग झालं तर त्याला काय म्हणायचं, मोनोकार्पिक. जर प्रत्येक ह्याच्यामध्ये इयर आफ्टर इयर म्हणजे प्रत्येक वर्षी जर त्याला फुलं येत असतील तर त्याला काय म्हणायचं, पॉलिकार्पिक. ते झाल्यावर जो पुढचा पॉईंट आहे, इन्सर्शन ऑफ फ्लोरल वोरल, त्याच्यानुसार त्याचे टाईप्स आहेत, ते जरा असं आपण व्यवस्थित बघूया. द पोझिशन अँड अरेंजमेंट ऑफ रेस्ट ऑफ द फ्लोरल वोरल विथ रिस्पेक्ट टू गायनोशियम. आता इथं गायनोशियम आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. काय महत्त्वाचं आहे, गायनोशियम. गायनोशियमचं पार्ट काय आपल्यासाठी महत्त्वाचं आहे, ऑन द थॅलॅमस इज नोन ॲज इन्सर्शन ऑफ द फ्लोरल वोरल्स. आता जे अगोदर आपण टाईप्स बघितले ते कशाच्या बेसिसवर होते, तर त्याच्या सिमेट्रीच्या बेसिसवर. आता हे जे फ्लोरल वोरल्स आहेत त्याच्या इन्सर्शनच्या बेसिसवर आपण काय बघतो, त्याचे टाईप्स बघतोय. इन अ टिपिकल फ्लॉवर थॅलॅमस कन्सिस्ट ऑफ 4 कॉम्पॅक्टली अरेंज नोड्स आणि 3 इंटरनोड्स. आणि हा एमसीक्यूला व्यवस्थित लक्षात ठेवा, पॉईंट महत्त्वाचा आहे. 4 नोड्स आहेत आणि 3 इंटरनोड्स आहेत. स्लोप ऑफ थॅलॅमस डिसाइड इन्सर्शन ऑफ फ्लोरल वोरल. तर ते जरासं आपण पुढे बघूया काय आहे ते. पहिला टाईप आहे तो बघूया आपण कुठला आहे, हायपोगायनस फ्लॉवर किंवा हायपोगायनी म्हणतो आपण त्या फेनॉमेनॉनला. हायपो म्हणजे लक्षात ठेवायचं बिलो. कधी पण जर तुम्हाला शब्द आला हायपो तर हायपोचं मिनिंग काय असणार आहे, बिलो. आणि गायनी काय रिप्रेझेंट करतं, तर गायनोशियम. गायनोशियम काय आपल्याला माहिती आहे, फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट. when the convex or conical thalamus is present in flower, ovary occupies the highest position while the other floral parts are below ovary and ovary is said to be superior. आता इथं 2 पॉईंट महत्त्वाचे आहेत. हायपोगायनस म्हणजेच मिनिंग काय सांगितलं मी, बिलो गायनोशियम. 4 फ्लोरल वोरल असतात, अँड्रोशियम, गायनोशियम, कॅलिक्स आणि करोला. त्यातला जो गायनोशियम आहे त्या गायनोशियमच्या खाली, हायपो म्हणजे काय खाली, गायनोशियमच्या खाली बाकीचे जे 3 फ्लोरल वोरल्स आहेत म्हणजे कॅलिक्स, करोला आणि अँड्रोशियम हे प्रेझेंट असतील तर त्याला काय म्हणणार आपण, हायपोगायनस फ्लॉवर. आता ओव्हरी काय झाली, सुपेरियर झाली. ओव्हरी सुपेरियर म्हणजे ओव्हरी वर झाली. ओव्हरी काय झाली, वर झाली. नंतर बघा एक्झाम्पल त्याचे ब्रिंजल, मस्टर्ड, चायना रोज. आणि ते सिम्बॉल डिनोट करत असताना हायपोगायनसचं जीच्या खाली बरोबर काय असते, अशी एक लाईन असते. ते आपण इन डिटेल जरासं बघणार आहे. सगळ्या शेवटी जो आपला फॅमिलीचा पार्ट आहे त्या फॅमिलीमध्ये आपल्याला फ्लोरल फॉर्म्युलासुद्धा आहेत, तेव्हा आपण बघूया हे काय रिप्रेझेंट करत असतं, कुठल्या फ्लोरल फॉर्म्युला, तेव्हा जरासं काही काही गोष्टी क्लिअर होतील तुम्हाला. आता इथं जरा मी आणखीन एकदा रिवाईज करतोय. हायपोगायनस म्हणजे काय म्हटलं आपण, बिलो गायनोशियम. आता मी सिम्पल एक स्ट्रक्चर काढतो. हे झालं स्टिग्मा, कार्पेल आणि हा झाला काय पार्ट ओव्हरीचा, म्हणजे हे काय काढलं मी, गायनोशियम. गायनोशियमच्या बरोबर खाली काय, म्हणजे हे कॅलिक्स झालं, त्यानंतर हे काय झालं, करोला झालं आणि नंतर काय झालं तर राहिलं काय आपलं, तर अँड्रोशियम. हे सगळे पार्ट कशाच्या खाली आहेत, गायनोशियमच्या खाली आहेत. काय सांगतो व्यवस्थित समजते का बघा, हायपोगायनस, बिलो गायनोशियम. बाकीचे फ्लोरल वोरल म्हणजे ते पेटल असू दे, ते सेपल असू दे किंवा हे स्टॅमेन असू दे, हे सगळे कोणाच्या खाली आहेत, तर गायनोशियमच्या खाली आहेत. म्हणून त्याला काय म्हटलं आपण, हायपोगायनस. पण ही जी ओव्हरी आहे त्या ओव्हरीची जी पोझिशन आहे
ती पोझिशन काय वर आहे. स्पेसिफिक कशाबद्दल बघतोय आपण, ओव्हरीबद्दल. ओव्हरीची पोझिशन ही वर आहे. सुपेरियर म्हणजे च्या वर म्हणतो आपण किंवा वरिष्ठ म्हणतो आपण. ओव्हरीची पोझिशन कशाच्या वर आहे, हे सगळ्या फ्लोरल वरच्या वर आहे. म्हणून तिथं काय लक्षात ठेवायचं पॉईंट, फ्लॉवर जरी हायपोगायनस असेल तर ओव्हरीची पोझिशन ही सुपेरियर. ओव्हरीची पोझिशन सुपेरियर. कारण एमसीक्यूला तुम्हाला सिंपल विचारतात हायपोगायनस फ्लॉवरमध्ये ओव्हरीची पोझिशन कशी आहे, सुपेरियर आहे का इन्फिरियर आहे का, सुपेरियर हाफ इन्फिरियर. त्यामुळे तेवढंच फक्त पॉईंट लक्षात ठेवा, हायपोगायनस बिलो गायनोशियम, पण ओव्हरीची पोझिशन काय आहे, सुपेरियर. त्यानंतर जो पुढचा पॉईंट आहे तो काय आहे, पेरीगायनस. तो काय आहे, पेरीगायनस. पेरीगायनसमध्ये काय होते बघा, वेन कप शेप्ड और सॉसर शेप थॅलमस इज प्रेझेंट इन द फ्लॉवर, ओव्हरी अँड अदर फ्लोरल पार्ट्स ऑक्युपाय अबाउट द सेम पोझिशन. शब्द काय वापरला तर पेरीगायनस. पेरी म्हणजे अराउंड किंवा सराउंड म्हणतो आपण त्याला. सच अँड ओव्हरी इज सेड टू बी सेमी सुपेरियर और सेमी इन्फेरियर. आणखीन एक एमसीक्यूचा क्वेश्चन किंवा त्याला एक शब्द वापरतात हाफ सुपेरियर हाफ इन्फेरियर. म्हणजे आपण स्पेसिफिक असं सांगू शकत नाही वर किंवा खाली, ते साईडला असतात. त्यानंतर बघा, फ्लॉवर इज पेरीगायनस. एक्झाम्पल रोज, पी, बीन्स त्याचे एक्झाम्पल आहेत. आता हे डिनोट करत असताना असा सिम्बॉल वापरतात, बरोबर जीच्या साईडला एक लाईन काढली जाते काय रिप्रेझेंट करायला, पेरीगायनस फ्लॉवर. आता इथं काय होतं असते सांगतो साध्या सोप्या भाषेत, कप शेप असं काय तयार होतो, थॅलॅमस. पहिला मी जरा तुम्हाला थॅलॅमस म्हणजे सांगतो, कारण थॅलॅमसमध्ये काही काही विद्यार्थ्यांचं कन्फ्युजन होत असते. आता एक कन्सिडर करूया आपण, काय फुलाचं काय आहे, देठ आहे, त्याला काय म्हटलं आपण, पेडिसेल. पेडिसेलचा जो असा फुगीरवरचा पार्ट आहे त्याला काय म्हटलं आपण, थॅलॅमस. थॅलॅमसवर काय आहेत तर 4 असे काय आहेत, 1 2 3 4 असे काय आहेत तर नोड्स आहेत, आणि 3 काय असतात, इंटरनोड्स असतात. आता हे वरचा जो पार्ट आहे तो जर असं कॉम्प्रेस झालेला असतोय, तो फक्त मी समजण्यासाठी तुम्हाला काढतोय, नाहीतर काही काहींच्या डोक्यातील जास्त इंटरनोड्स आहेत म्हणून, त्यामुळे ते जरासं व्यवस्थित समजू दे. 4 नोड्स आणि 3 काय आहेत, इंटरनोड्स आहेत. कारण इंटरनोड्स 2 नोडच्या मध्ये असतात म्हणून. जो सगळ्यात शेवटचा नोड आहे त्याच्यापासून काय झालं, असं सेपल तयार झालं. सेपल म्हणजे आपल्याला माहिती आहे काय असू दे, एखाद्या फ्लॉवरमध्ये शेवटी ग्रीन स्ट्रक्चर जे दिसतं आपल्याला त्याला सेपल म्हणतो, म्हणजेच काय, कॅलिक्स. त्यानंतर जो पुढचा पार्ट असणार आहे, वरचा जो नोड असणार आहे, त्या नोडपासून काय डेव्हलप झालं असं तर पेटल म्हणजे फुलाची पाकळी. आणि त्यानंतर जो त्याच्यावरचा जो नोड आहे त्या नोडपासून काय डेव्हलप झालं, राहिलं काय आपलं तर मेल पार्ट कुठला असतो आपल्याला माहिती आहे काय, अँड्रोशियम. मेल पार्ट कुठला असतो तर अँड्रोशियम. इथं काय डेव्हलप झालं बघा, हा पार्ट काय झाला, अँड्रोशियम, या तिसऱ्या नोडपासून, म्हणजे खालून वर जातो आपण नोडमधून. त्यानंतर जो वरचा पार्ट आहे, सगळ्यात टिपला जो पार्ट आहे, हा जो सगळ्यात टिपचा जो पार्ट आहे, इथं तयार काय झाला, गायनोशियम. इथे जी काय झाली ओव्हरी, वर काय झालं, स्टिग्मा. त्यामुळे ते सगळ्यांना समजलं आहे का बघा. हा जो पार्ट दिसतोय आपला तर त्याला काय म्हणतो आपण, थॅलॅमस. पेडिसेलच्या वरचा जो फुगीर पार्ट आहे त्याला म्हणतो आपण थॅलॅमस. आणि त्या थॅलॅमसवर अशी जी मी रेषा काढल्या त्या रेषेला काय म्हणायचं, नोड्स आणि इंटरनोड्स. नोड्समधून काय होणार आहेत, जे फ्लोरल वॉर्ल्स आहेत ते अराईज होणार आहेत सगळ्यात शेवटी, सेपल, पेटल, अँड्रोशियम आणि गायनोशियम. आणि आत्ता जे बघितलं आपण हायपोगायनस, त्या हायपोगायनसमध्ये काय झाले, गायनोशियम हा जो पार्ट आहे त्याला काय म्हटलं आपण, गायनोशियम. गायनोशियमच्या बरोबर खाली आहेत बाकीचे सगळे फ्लोरल वॉर्ल, म्हणून त्याला काय म्हटलं आपण, हायपोगायनस. आणि महत्त्वाचं काय इथं, ओव्हरीची जी पोझिशन आहे, ही जी ओव्हरी आहे त्या ओव्हरीची पोझिशन काय, सुपेरियर आहे. ओव्हरी वर आहे सगळ्यांच्या, म्हणून त्याला काय म्हणायचं, ओव्हरीची पोझिशन सुपेरियर. कुठल्या फ्लॉवरमध्ये, हायपोगायनस किंवा हायपोगायनीमध्ये. महत्त्वाचं आता तुम्हाला सांगायचं राहिलं पेरीगायनसचं, ते पेरीगायनसचं पण जरा सांगतो. पेरीगायनसचं काय होत असतं की सेम आहे, फक्त जरासं कप शेप असं काय तयार होतो तर थॅलॅमस. कप शेप थॅलॅमस तयार झाला आहे. ओव्हरी इथं अशी असते आणि त्याच्या बरोबर साईडला असे सेपल, त्यानंतर पेटल, आणि त्यानंतर काय होत असतात असे अँड्रोशियम येत असतात. आता इथं काय झालं, आपण असं करेक्ट सांगू शकत नाही की ओव्हरीची पोझिशन ती खाली आहे का वर आहे, ती हाफ सुपेरियर आहे का हाफ इन्फेरियर आहे. त्यामुळे तिथे शब्द काय वापरतो आपण, हाफ सुपेरियर किंवा हाफ इन्फेरियर. कशामध्ये, पेरीगायनस फ्लॉवरमध्ये. आणि कधी कधी तुम्हाला एमसीक्यूला क्वेश्चन विचारतात, कप शेप थॅलॅमस कुठं आहे, कप किंवा सॉसर शेप कप शेप जास्त करून एमसीक्यूला विचारतात, कप शेप थॅलॅमस कुठं प्रेझेंट आहे, कुठल्या फ्लॉवरमध्ये. लक्षात ठेवायचं फक्त काय, पेरीगायनस. पेरीचं मिनिंग आहे सराउंड, अराउंड असा शब्द वापरतो. त्यानंतर आहे इपिगायनस. इपिगायनस म्हणजे अबाव, च्या वर. गायनस म्हणजे गायनोशियम. वेन द थॅलॅमस इज कम्प्लिटली इन्क्लोजेस ओव्हरी अँड मे शो फ्युजन विथ वॉल,
द अदर फ्लोरल पार्ट्स ऑक्युपाय सुपेरियर पोझिशन अँड ओव्हरी बिकम्स इन्फेरियर. महत्त्वाचा MCQचा क्वेश्चन काय, ओव्हरी काय आहे, इन्फेरियर. सच फ्लॉवर इज सेट टू बी इपिगायनस फ्लॉवर. एक्झाम्पल त्याचं सांगितले सनफ्लॉवर, आणि डिनोट त्याचं इथं जरासं सिम्बॉल चुकलं आहे आपल्या पुस्तकामध्ये, पण इथं काय पाहिजे तर बरोबर लक्षात ठेवायचं, इथं वर काय पाहिजे, डॅश पाहिजे. इथं वर काय पाहिजे, लाईन पाहिजे. काय रिप्रेझेंट करायला, इपिगायनस फ्लॉवर. आता आपल्याला पुस्तकामध्ये 3 डायग्राम आहेत, 3-4 डायग्राम आहेत, ते जरासं मी एक्सप्लेन करून सांगतो व्यवस्थित. हायपोगायनसमध्ये काय झाले बघा, आणखीन एकदा व्यवस्थित सांगतोय. हायपोगायनसमध्ये काय झाले, हा जो पार्ट आहे त्याला म्हटलं आपण ओव्हरी. ओव्हरीची पोझिशन काय, सुपेरियर आहे. ओव्हरीची पोझिशन सुपेरियर, पण बाकीचे फ्लोरल वोरल्स आहेत हे अँड्रोशियमच्या काय आहेत, खाली आहेत, म्हणून त्याला काय म्हणतो आपण, हायपोगायनस. गायनोशियमच्या खाली हायपोगायनस, पण ओव्हरीची पोझिशन सुपेरियर. ओव्हरीची पोझिशन काय आहे, सुपेरियर. जे पेरिगायनस आहेत, 2 या इमेजेस आहेत पेरिगायनसच्या, कप आणि सॉसर शेपमध्ये. त्यामध्ये काय झालं, हा जो पार्ट आहे तो काय झाला, थॅलॅमस. ग्रीन कलरचा पार्ट आहे थॅलॅमस. ही जी ओव्हरी आहे, आपण असे डेफिनेट सांगू शकत नाही ती ओव्हरी वर आहे का खाली आहे. त्यामुळे ओव्हरीची पोझिशन ही पेरिगायनसमध्ये काय असते तर लक्षात ठेवायचं, हाफ इन्फेरियर किंवा हाफ सुपेरियर, किंवा त्याला सब इन्फेरियर, सब सुपेरियर सुद्धा म्हणत असतो आपण. त्यानंतर जो लास्ट पॉईंट आहे तो काय, इपिगायनस. इपिगायनसमध्ये काय झालं बघा, मगाशी आपण बघितलं, जो थॅलॅमसचा पार्ट आहे, जो हा थॅलॅमसचा पार्ट आहे, त्या थॅलॅमसनं काय केलं, या सगळ्या ओव्हरीला काय केलं, कंप्लीट इन्क्लोज करून टाकलं. आणि आता इथं काय झालं बघा, ओव्हरी काय झाली, खाली आली, आणि बाकीचे जे फ्लोरल वोरल्स आहेत, म्हणजे कॅलिक्स असू दे, करोला असू दे, अँड्रोशियम असू दे, हे सगळे काय आहेत, त्या ओव्हरीच्या वर आहेत. ओव्हरी खाली आहे, ओव्हरीला काय म्हटलं आता आपण, मग इथं इन्फेरियर का सुपेरियर, तर काय म्हणणार आपण, इथं काय असते, ओव्हरी इन्फेरियर. त्यामुळे MCQचे क्वेश्चन व्यवस्थित लक्षात ठेवा. हायपोगायनस डोक्यात लगेच आलं पाहिजे, ओव्हरीची पोझिशन सुपेरियर. इपिगायनस ओव्हरीची पोझिशन इन्फेरियर, आणि पेरिगायनसमध्ये हाफ सुपेरियर हाफ इन्फेरियर. एवढे एकदम सिम्पल पॉईंट आहेत. त्यामध्ये हे जर असं सगळ्यांना क्लिअर झालं असेल. आता ते झाल्यावर आपल्याला एक महत्त्वाचा जो पॉईंट आहे, एक थॅलॅमसच्याच रिलेटेड सांगतो. ह्याचं एक्झाम्पल एक आपलं ॲपल पण आहे, कारण जे आपण ॲपल कन्झ्युम करत असतो, बऱ्याच वेळेला आपल्याला असं काय तर स्ट्रक्चर दिसत असतं ॲपलचं, आणि ते ॲपल कट केल्यावर आपल्याला मध्ये अशा 2 जिथं बिया दिसतात, आणि असं काय तर स्ट्रक्चर दिसत असतं. म्हणजे हे जे मी सांगतो ते इपिगायनस फ्लॉवरचं आहे. जे सीड आहेत, म्हणजे त्याला ओव्हिल्स असतात फ्लॉवरमध्ये, त्याच्या बाजूला आपल्याला असं काय तर स्ट्रक्चर दिसत असतं, ती काय असते, ओव्हरी असते. आणि जो आपण पार्ट कंझ्युम करत असतो, खात असतो, तो काय असतो तर थॅलॅमस. म्हणजे इथं काय झालं तर बघा, मागच्या डायग्राममध्ये हा जो पार्ट आहे, ओव्हरीचा पार्ट आहे, त्याच्या बाजूला ओव्हिल्स आहेत, त्या सगळ्याला कव्हर कोण केलं, असं या थॅलॅमसनं. आणि आता आपण जे ॲपल वगैरे खात असतो, त्या सफरचंदाच्या बरोबर जो आपण कुठला पार्ट खात असतो ॲक्च्युली तर थॅलॅमस खात असतो, म्हणून त्याला आपण फॉल्स फ्रूट म्हणत असतो. त्याचे बरेच एक्झाम्पल्स आहेत, ते सुद्धा आपण बघणार आहे याच चॅप्टरमध्ये. एकदम बेसिक आहे, व्यवस्थित लक्षात ठेवा. आज आपण काय काय बघितले मी आणखीन एकदा सांगतोय तुम्हाला. सगळ्यात सुरुवात आपण केली ती इन्फ्लोरेसन्सपासून. रेसिमोस, सायमोस दोन्हीचे पण पॉईंट व्यवस्थित लक्षात ठेवा, दोन्हीचा डिफरन्स पण महत्त्वाचा आहे आपल्यासाठी. त्यानंतर आपण काय बघितलं तर ज्या काही काही टर्म्स आहेत त्या टर्म्ससुद्धा बघितल्या फ्लॉवरच्या रिलेटेड, ते सगळे आणखीन एकदा व्यवस्थित रिवाईज करा. ते झाल्यावर ॲक्टिनोमॉर्फिक, झायगोमॉर्फिक आणि एसिमेट्रिक जे काही सगळे फ्लॉवर्स आहेत त्या सिमेट्रीनुसार त्याचे टाईप्स बघितले. आणि सगळ्यात शेवटी आपण आज काय बघितलं तर इपिगायनस, पेरिगायनस आणि हायपोगायनस फ्लॉवर काय असतात, किंवा इपिगायनी, हायपोगायनी त्या फेनॉमिनॉनला आपण म्हणत असतो. त्यामध्ये ओव्हरीची पोझिशन सगळ्यात महत्त्वाचा MCQचा क्वेश्चन आहे. आणि जो फ्लोरल फॉर्म्युलाच आहे तो आपण पुढं सगळ्यात शेवटी फॅमिलीमध्ये बघणार आहे, म्हणजे कसं ते डिनोट करायचं असतं ते. त्यामुळे एकदम सिम्पल आपण टॉपिक आज कव्हर केलं, ते चांगले व्यवस्थित एकदा रिवाईज करा. आणि आजच्या पुरतं आपण इथे थांबूया, पुन्हा भेटूया आपण पुढच्या लेक्चरमध्ये.